बहुचर्चित एफ-15 मध्ये नरेंद्र मोदी व त्यांच्या मंत्रीचे नाव आलेले आहेत। याच्या विरोधात 4 मार्च 2026 ला वंचित आघाडीतर्फे मुंबई येथे भव्य निदर्शने ठेवण्यात आले व सोबतच सर्व पक्षांना, जे भाजपच्या विरोध आहे अशा सर्व पक्षांना इथं आमंत्रित करण्यात आले आहे, असे पत्रकार परिषदेमध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलेले आहे। इस्रायलचे नागरिक आहेत, त्यांनी जगभरामध्ये एक रॅकेट चालू केलं आणि त्याच्यामध्ये जगभरामध्ये जेवढे अध्यक्ष, देशभरातले अध्यक्ष होते त्यांना त्याच्या आयलंडवरती बोलवलं आणि जी काही आता रेकॉर्ड त्याच्यातून बाहेर पडतंय त्याद्वारे लहान मुलं मुली यांचं शोषण करणारं एक सेंटर आणि अत्यंत क्रूर पद्धतीने त्या ठिकाणी चालवण्यात आलं। आपण नुसता नरभक्ष हा शब्द वापरतो, पण त्या बेटावरती खऱ्या अर्थाने नरभक्ष कसा होत होता याचा उल्लेख सुद्धा त्या व्हिडिओजमध्ये दाखवण्यात आलेला आहे। कुठल्याही देशाचं राजदूत असतो, त्याचे अधिकारी असतात, सगळे असतात। एसटी हा काही राजदूत नाही किंवा काही नाही, एक व्यक्ती आहे की जो कुकर्म करण्यामध्ये माहिर आहे, अशी एक परिस्थिती आहे। भारताचे प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी त्याच्याशी सल्लामसलत करतात आणि सल्लामसलत करत असताना त्यांनी नरेंद्र मोदींना असताना एक सल्ला दिला की तुम्ही काही राष्ट्राध्यक्ष जे आहेत त्यांच्या समोर डान्स करा। तुम्ही त्यांच्या समोर डान्स केलात तर त्यांना बरं वाटेल आणि तुमचे आणि त्यांचे संबंध सुधारतील, अशी असणारी परिस्थिती आहे। एका बाजूला पंतप्रधान, देशाचे पंतप्रधान हे दुसऱ्या देशाच्या पंतप्रधानासमोर नाचणं म्हणजे भारताचा असणारा पूर्ण नाक कापणं, अशी असणारी परिस्थिती आहे। आणि दुसऱ्या बाजूस तुमच्याकडे राजदूत असताना, ॲम्बॅसिडर असताना, यंत्रणा असताना, त्या राष्ट्राशी बोलायचं असेल, पूर्ण यंत्रणा असताना ती बाजूला सारून तुम्ही एसटी नावाचे असणाऱ्या व्यक्तीचा का वापर केला याचा असताना खुलासा झाला पाहिजे। आणि दुसरा मोदींनी याचाही खुलासा केला पाहिजे की त्या फाईलमध्ये नरभक्षपणा कसा केला जात होता, त्या मुला मुलींच्या संदर्भातला असताना कशा रीतीने विवस्त पद्धतीने असणारं, हिनस पद्धतीने असणारं त्यांच्याशी शरीराशी खेळल्या जात होतं। मोदींनी याचा खुलासा केला पाहिजे की आज त्या पद्धतीने ते घाबरतात आहे आणि कुठल्याही देशाने सांगितलं आम्हाला हे पाहिजे की त्याच्यावरती सह्या करून भारताला विकायला निघालेले आहेत। त्यांचा रोल हा एवढाच आहे की त्याच्यापेक्षा अधिक आहे, याचा खुलासा त्यांनी केला पाहिजे। तो खुलासा होत नाही म्हणून असणारा 2 मार्चला मुंबईला वंचित बहुजन आघाडी मुंबई कमिटीच्या वतीने निदर्शनं ठेवलेली आहेत। सर्व वेगवेगळ्या राजकीय पक्षांना, जे BJPच्या विरोधात आहेत ते आणि संघटना आहेत, त्या सगळ्यांना बोलवलेलं आहे आणि हा लढा आम्ही असताना वंचितच्या वतीने सुरुवात करू। अपेक्षा आहे की उरलेले सगळे पक्ष यामध्ये सहभागी होतील आणि ज्या पक्षाला असं वाटतं की आपण असं लिडरशिप घेतली पाहिजे, त्यांनी लिडरशिप जरी घेतली तरी आम्हाला चालेल, आम्ही त्यांच्याबरोबर सहभाग करायला तयार आहोत। प्रेसिडेंट कार्यालयावर आणि संघ कार्यालयावर देखील मोर्चा काढावा। थँक्यू। आता नाही त्याला देत।